Hello student, topic number 4 ledger on problem number 4. Journalize the following transaction and prepare cash account only. त्या नोटीस दिलेली आहे की आपल्याला कॅश अकाउंट प्रिपेअर करा. ॲक्च्युअल मी या ठिकाणी सगळे अकाउंट ओपन दाखवणार होते, पण इथे 17 ते 18 अकाउंट ओपन होतात आणि त्या या ठिकाणी बसत नाहीत. त्यामुळे मी फक्त कॅश अकाउंट आहे जसं विचारले ते तुम्हाला प्रिपेअर करून दाखवते. 2019 July 1st, Hardik started business with cash ₹15,000 and machinery ₹20,000. तर याची जर एंट्री बनवायची झाली तर ती एंट्री काय होणार आहे बघा. हार्दिक स्टार्टेड बिझनेस विथ कॅश म्हणजेच कॅश अकाउंट डेबिट. मशिनरी अकाउंट डेबिट to capital account. Cash account debit, machinery account debit to capital account. Cash account debit 15,000, machinery account debit 20,000 to capital account 35,000. आता एक ठिकाणी आपल्याला बनवायचं आहे फक्त कॅश अकाउंट, म्हणून सेपरेट एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. म्हणजेच कॅशमध्ये दिसणार टू कॅपिटल अकाउंट 2019 जुलै 1st टू कॅपिटल अकाउंट. आता याची अमाऊंट घेत असताना अमाऊंट 35,000 घेणार नाही, कारण या ठिकाणी मशिनरीचे 20,000 इन्क्लूड आहेत. आपण कॅशचा असणारा बॅलन्स म्हणजे 15,000 एवढा रेकॉर्ड घेणार. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. तर या ठिकाणी कॅश टू कॅपिटल म्हणजेच कॅपिटलमध्ये दिसणार बाय कॅश. ओके. मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅपिटल, मशिनरीमध्ये टू कॅपिटल दिसणार तर कॅपिटलमध्ये दिसणार बाय मशिनरी. अशा प्रकारची सेपरेट बुकमध्ये जेव्हा आपण एंट्री करायला जातो तेव्हा एंट्री होते. नेक्स्ट 4 परचेस गुड्स फॉर ₹9,000 लेस 10% कॅश डिस्काउंट. परचेस गुड्स फॉर ₹9,000 म्हणजे जिथे दिसणार परचेस अकाउंट डेबिट 9,000 to cash account to discount received. ओके. 10% म्हणजेच दिसणार 8,100 and 900. परचेस अकाउंट डेबिट 9,000 टू कॅश अकाउंट 8,100 टू डिस्काउंट रिसिव्ड 900. आता याचं पोस्टिंग फक्त आपल्याला कॅश अकाउंटमध्येच करायचं आहे, म्हणून जर सेपरेट एंट्री केली तर दिसणार परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 8,100, परचेस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट रिसिव्ड 900. ओके. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश म्हणजेच कॅशमध्ये लिहिणार बाय परचेस 2019 जुलै 4 बाय परचेस अकाउंट 8,100. एवढंच पोस्टिंग यामध्ये होणार, बाकी पोस्टिंग काही दिसणार नाही. नेक्स्ट 9 सोल्ड गुड्स टू अमर ₹3,000. सोल्ड गुड्स टू अमर म्हणजे एंट्री होणार अमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता अमर अकाउंट डेबिट टू सेल्स याचं पोस्टिंग या ठिकाणी होणार नाही लेजरला, कारण काही या ठिकाणी ही जी जर्नल एंट्री आहे मध्ये कॅशशी रिलेटेड कोणताही पार्ट नाही. ओके. देन डिस्ट्रीब्युटेड गुड्स वर्थ ₹700 ॲज अ फ्री सॅम्पल. डिस्ट्रीब्युटेड गुड्स म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. आता या ठिकाणी ह्या एंट्रीमध्ये सुद्धा कॅशचा इफेक्ट कुठेही दिसत नाही, म्हणजे ही पण एंट्री या ठिकाणी आपली पोस्टिंगला जाणार नाही. ओके. नेक्स्ट 14 बॉथ स्टेशनरी फॉर ₹550 फॉर ऑफिस यूज. स्टेशनरी परचेस केली ऑफिस यूजसाठी म्हणजेच एंट्री दिसणार स्टेशनरी अकाउंट डेबिट टू
कॅश अकाउंट. कॅश अकाउंटमध्ये दिसणार. स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश स्टेशनरीमध्ये दिसणार. टू कॅश तर कॅशमध्ये दिसणार. बाय स्टेशनरी अकाउंट 14ला. बाय स्टेशनरी अकाउंट 550. ओके. नेक्स्ट 14चं आपलं कंप्लीट झालं आहे. 18 रिसिव्ड 950 फॉर फ्रॉम धनश्री, अ कस्टमर हुज अकाउंट वॉज अर्लियर रिटर्न ऑफ ॲज अ बॅड डेब्ट. जी कस्टमर धनश्री होती, जिच्याकडून बॅड डेब्ट झालेलं होतं, जिच्याकडून अमाऊंट रिकवरेबल होती 950, आता ते रिकवर होते आणि रिकवर होते म्हणून एंट्रीजना रिसिव्ड करतोय आपण, म्हणजेच कॅश अकाउंट डेबिट. 950 कॅश रिसिव्ड केली आहे. कशी रिसिव्ह केली आहे ती? बॅड डेब्ट रिकवर झालं आहे. ओके. आणि म्हणून कॅश अकाउंटमध्ये दिसणार टू बॅड डेब्ट रिकवर्ड अकाउंट. डेट आहे 18. $950. त्यानंतर पुढची एंट्री, अभिराम इनवॉइस अस गुड्स वर्थ ₹3000. अभिराम इनवॉइस अस गुड्स ₹3. एंट्री त्याची होते परचेस अकाउंट डेबिट टू अभिराम अकाउंट. आता याची एंट्री आपण या ठिकाणी पोस्टिंगला घेणार नाही. नेक्स्ट 24th सेटल अभिराम अकाउंट ही अलाउड 5% कॅश डिस्काउंट. अभिरामचं अकाउंट सेटल करायला सांगितलं. आता अभिरामचं अकाउंट सेटल करायचं म्हणजेच काय, तर 5% कॅश डिस्काउंटने सेटल करायचं. एंट्री झालेली होती आपली अभिराम परचेस अकाउंट डेबिट टू अभिराम अकाउंट. आता सेटल करायचे आहे आणि सेटल करायचं आहे म्हणून अभिराम अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. अभिराम अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ह. अभिराम आहे 3000 लेस 5% म्हणजेच 150, 2850. ओके. अभिराम अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 2850. अभिराम अकाउंट डेबिट टू डिस्काउंट रिसिव्ड 150. आता कॅशशी रिलेटेड असल्यामुळे याचंच एंट्री आपण करणार. अभिराम अकाउंट डेबिट टू कॅश कॅशमध्ये लिहिणार बाय अभिराम अकाउंट. डेट आहे 24th. बाय अभिराम अकाउंट 2850. ओके. नेक्स्ट एक्सचेंज गुड्स वर्थ ₹2500 अगेन्स्ट फर्निचर ऑफ द सेम अमाऊंट. एक्सचेंज गुड, मला जे पाहिजे ते फर्निचर मी घेते, कशा बदल्यात माझ्याजवळ असणारा गुड्स मी सेम अमाऊंटचा सोल्ड करते. म्हणजेच एंट्री होणार आहे आपली फर्निचर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. तर फर्निचर अकाउंट डेबिट टू सेल्स ही आपल्या या कॅशमध्ये जात नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याचं पोस्टिंग होणार नाही. नेक्स्ट विड्रॉ कॅश फ्रॉम ATM ₹5000 फॉर ऑफिस यूज अँड 3000 फॉर पर्सनल यूज. कॅश विड्रॉल केलेली आहे 5000 फॉर ऑफिस यूजसाठी आणि 3000 फॉर पर्सनल यूजसाठी. म्हणजेच आता दिसणार आहे कॅश विड्रॉल झालेली आहे आणि म्हणून बिझनेस काय म्हणतोय, कॅश कम्स इन कॅश अकाउंट डेबिट ₹5000. बिझनेसमध्ये 5000 कॅश ही आली आहे. त्याचप्रमाणे 3000चा ड्रॉविंग झालेला आहे. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 3000 टू ATM म्हणजेच बँक अकाउंट 8000.
ओके, कॅश अकाउंट डेबिट 5000, ड्रॉईंग अकाउंट डेबिट 3000 टू बँक अकाउंट 8000. आता याची एंट्री कशी होणार? कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 5000, ड्रॉईंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 3000. पोस्टिंगला एकच जाते, कॅशमध्ये दिसणार टू बँक अकाउंट 29ला टू बँक अकाउंट रुपीज आहे 5000. कॅशमध्ये दिसणार टू बँक अकाउंट रुपीज 5000. आता आपल्या इथे कंप्लीट झालेलं आहे. आपण टोटल करूया, बॅलन्स काढूया. बॅलन्स टोटल करण्यासाठी आपल्याला मोठी साईड म्हणजेच कुठली दिसते या ठिकाणी डेबिट साईड लक्षात येते. मोठी आहे बघा, 15,000 प्लस 950 प्लस 5,000, 20,950, 20,950 आणि अदर साईडला दिसत आहेत 8,100 प्लस 550 प्लस 2,850 म्हणजे झाले 11,500 मायनस 20,950 मायनस 11,500 दिसणार आहेत 9,450. एवढा आपला बॅलन्स झाला आहे. तर जी मोठी साईड आहे ती दोन्ही साईडला लिहिणार आपण 20,950 बोथ साईडला घेतली. डिफरन्स आहे क्रेडिट साईड लहान दिसते, याचाच अर्थ कॅशचा बॅलन्स 9,450 एक आहे जास्त आहे, जो 31 जुलैला घेणार आणि लिहिणार बाय बॅलन्स कॅरी डाऊन 9,450, जो ऑगस्टला 1 ऑगस्टला काय होणार, ओपनिंगला जाणार आणि लिहिणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 9,450. ओके, या ठिकाणी आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.